आपल्या सोबत अनेक वारकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणते वारी आता तुम्ही 19 ते 20? एकदम छान. एकदम छान. कसला आळस कंटाळा काय सुद्धा नाही, माऊली सोबत असल्यावर कसला आळस आणि काय आलं. आता ही वारी करत असताना आपण घरी असल्यानंतर घरच्या खूप आठवण नाही का, उद्या दारी धरायच्यात, मोटर चालू करायची, गायांचं करायचंय. पण ही वारी तुम्ही पायवारी करत असताना अशा काही आठवणी आल्या का की उद्या आपल्याला हे करायचंय ते? अजिबात नाही. काय नाही, संसार आतापर्यंत केलेलाच आहे. आतापर्यंत काय इथून गेल्यानंतर जे करायचंच आहे. पण इथं आल्यानंतर सगळा विसर पडतो. एक म्हणजे माऊली आणि माऊली, आणि माऊली सोबत असल्यानंतर सुख दुःखाचा विसर पडतो. सुख आणि दुःख सगळं समानच असतं, याच्यामध्ये काही भेद राहत नाही. आता आपण वारी संपली म्हणजे आज काल एकादशी होती, मोठी आषाढी एकादशी. आज द्वादशीचा उपवास सोडून सगळे वारकरी जे ते आपापल्या घरी जाणार. तर एक ह्या क्षणी तुम्हाला काय वाटतं? या क्षणी एवढंच वाटतं की हे पुन्हा एकदा कधी या वारीमध्ये सामील होईल, आणि हे असणारे 11 महिने निघून कधी जातील, आणि परत या सोहळ्यामध्ये कधी सामील होईल, अशी एवढीच हुरहुर लागलेली असते. म्हणजे एक आपले पण आता हे बघा ना, 18 पगड जातीतले सगळे वारकरी आहेत, पण सगळे असं एकत्र येऊन आपले पण एका कुटुंबासारखे एकत्र राहतात. म्हणजे तो एक वेगळा आनंद आहे, आणि युवा पिढीला पण ह्यातनं घेण्यासारखं खूप आहे. तर आता जाताना ह्या क्षणी तुम्हाला असा कोणता अभंग आठवतोय की बाबा मी आता विठ्ठलाला निरोप घेऊन घरी चाललोय, तर तुम्ही एक म्हणू शकता का? जातो माघारे पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. या पांडुरंगाचं दर्शन झालं, माऊलीचे सोबत झाली, तुकाराम महाराजांची सोबत, आणि या संत मंडळीची सोबत. आणि ह्या संत मंडळी सोबत घेतल्यानंतर आता हे सोडून जायला नको वाटतं, पण गेलंच पाहिजे. संसार आहे त्यामुळे संसार आहे त्याच्यामुळे गेलं पाहिजे, प्रपंच करायलाच पाहिजे. पण परत एकदा असं पांडुरंगानं कृपा करावी, माऊलीने कृपा करावी, आणि सगळ्या साधू संताला सोबती घेऊन यावं, एवढीच अपेक्षा त्यांच्या चरणी आपण करू शकतो. आपल्या सोबत अनेक वारकरी आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणली वारी? वारी सगळी आनंदाची झाली. आता विठ्ठलाला काय मागणं घातलं? साकडं काय घातलं? साकडं काय घातलेलं नाही आपण. सूक्ष्म वारी केली, सूक्ष्म घरी चालू. वारीने काय एवढा प्रवास तुम्ही चालत केला? कसा गेला? आनंदात, हसून खेळून? आनंदात आणि हसून खेळून केला. ह्या काकांसोबत मी पण होते. खूप नेहमी हसरा चेहरा आणि विनोद करून सगळ्यांचा आळस घालवणारे हे माऊली आहेत. आणि खरंच एक म्हणजे नाही का, दिवसभर चालून एवढा कंटाळा यायचा, पण तुम्ही सगळ्यांना हसून सगळ्यांचा आळस घालवायचा. तो एक क्षण वेगळाच होता. आणि ती कला कुणाच्यात पण नसती, क्वचित कुणाच्यात असती. हा, ते टॅलेंट क्वचित कुणाच्यात असतात. आता तुम्ही घरी चाललाय, आता तुम्ही एवढे दिवस वारी केली, सगळ्यांना हसवलं, हे केलं, आता तुम्ही घरी चाललाय, आता तुम्हाला घरी करमल? काय आता इलाज नाही त्याला. आता काय मस्त सोडू वाटत नाही, ते पण जावं लागतंय. घरी जाणं गरजेचंच आहे, इकडे आपला संसार आहे. मग आता परत जर तुम्हाला वाटलं की सगळ्यांसोबत आपल्याला नाही का संपर्क करायचा आहे किंवा आनंदाचा क्षण घालवायचा, तर तुम्ही काय करणार? आता काय पुढल्या वर्षी सगळं नंबरही घेतले, तर पुढल्या वर्षी त्याचा आनंद घ्यायचा. पुढल्या वर्षी तोपर्यंत आतुरतेने वारीची पुढच्या वाट पाहिजे. हा. माऊली काय म्हणते वारी तुम्हाला? एकदम छान. एकदम छान. किती वर्ष झालं वारी करता? दुसरंच वर्ष आहे. ह्या दिंडीत असं वेगळं पण काय आहे की काही वाटत नाही, घरच्यासारखं सगळं. घरच्यासारखं, घरच्या एका कुटुंबातल्या सारखं. म्हणजे हे दिंडी चालक जे महाराज आहेत ते सगळ्यांना एकत्र घेऊन एका कुटुंबासारखं पुढे चालतात. आता जे मी त्यांची मुलाखत पण घेणार आहे, तर एक सगळ्या वारकऱ्यांच्या शब्द एकच येतोय की ही वारी म्हणजे आमचं कुटुंब आहे, आणि आम्ही एकत्र सगळे चाललेलो आहेत. कुटुंबाप्रमाणेच आहे माणूस, तो एक नंबर माणूस आहे. काय नाही, सगळ्याला समान, सगळ्याला वागणूक, कोणाला तुझ्या भाव नाही त्याच्यात. माऊली काय म्हणते वारी? छान आहे एकदम. कसा झाला वारीचा प्रवास? एकदम सुंदर. आता घरी जाणार आहेत, काय वाटतं? काय जाऊ वाटत नाही घरी, पण नावीलाज आहे, संसार आहे, जावंच लागणार आहे. परत या क्षणाची आणि पुढच्या प्रस्थानाची आम्ही वाट पाहणार सर्व. आपल्या सोबत अजून माऊली आहेत.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय तुम्ही प्रवचन करता महाराज असं मला कळलं. काय मग प्रवचनाचा अनुभव कसा आहे तुमचा? काय वाटतं प्रवचन करताना तुम्हाला? काय नाही, प्रवचन मी पहिल्यांदाच केलेलं आहे या वारीत आणि संधी दिली मला महाराजांनी. प्रवचन पूर्वी कधी केलेलं नव्हतं, पहिल्यांदाच मला संधी मिळाली. महाराजांनी मला संधी दिली प्रवचन. म्हणजे हे तुमचं भाग्य आहे. आणि महाराजांनी पण ह्या दिंडीमध्ये असं काही नाही की ह्यांना कशी संधी द्यायची, पहिल्यांदाच करता असं कधी न विचार करता तुम्हाला प्रवचन करण्याची संधी दिली आहे. वैकुंठ पंढरपूर या ठिकाणी मला संधी दिली प्रवचन करण्याची. आणि काल एकादशीचा पर्व काळ होता ना, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. आता ही वारी तुम्ही केलेली आहे, आता घरी जाणार आहे, तर काय वाटतं? आता मला घरी जाऊ वाटाना. अखंडित असावेसे वाटते पायी, साहोनी संकोच थावर थोडासा दे. अखंडित असावं वाटते मला ही वारी. मला सोडून जाऊ वाटाना सर्व संत मंडळींना. इथून पाहू शकता प्रत्येक वारकरी आपलं मत व्यक्त करतात, त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे आणि नको वाटते घरी जायला. माऊली कुठे आले तुम्ही? मी इथलीच आहे, जवळची. मला तर वाटतं अशी ही वारी संपू नयेच. मला एक तर घरी कुणीच नाही, 2 मुली तिकडे नांदाय गेल्या. मला ह्या वारीत अशी भेटली, आई भेटली, बहीण भेटली, भाऊ भेटला, आई वडील भेटले. मला असं वाटतं ही रावटी म्हणजे माझ्या आयुष्यातला बंगलाच आहे असं वाटतं. मग वाटतं घरी जाऊन काय करायचंय, मग अशीच अखंड वारी चालावी, भगवंताचं नामस्मरण यावं, त्याचं रोज दर्शन व्हावं, असंच गात गायत हसत खेळत उड्या मारत जावं, सारखी वारी करत राहावं. घरी नको, मरण जरी आलं ह्या वारीत तरी चालेल असं मला वाटायला लागलं. पण मला आता 8 दिवस झालं मला करमना घरी जायचं. मला कालच्या पासून तर मला असं रडा येतंय की घरी कशासाठी जायचं. घरी कोण आहे? सगळं जण गोत आपलं हितच आहे. घरी कामन जायचं, कशाला जायचं? तुम्ही पाहू शकता की सगळे भावनिक होतात. म्हणजे घरी एवढा छान 20 दिवसाचा सोहळा एका कुटुंबासारखा आनंदित त्यांनी घालवलेला आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात असं पाणी येते. म्हणजे एक भावनिक क्षण आहे ते की ते व्यक्त करतात. पण जे आता बाईट घेतलेले आहेत किंवा ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या मुलाखतीमध्ये जे वारकरी म्हणले की जे दिंडी चालक महाराज आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्यासोबत आपण विचारू एकंदरीत ही वारी कशी झाली. रामकृष्ण हरी माऊली. आता ही जी वारी आहे 19 ते 20 दिवसाची आळंदी ते पंढरपूर वारी पार पडली आपली. आता वारकरी घरी जाणार आहेत, पण हे दिंडी चालक महाराज म्हणून तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी होती की ह्या सगळ्या वारकऱ्यांना आळंदी ते पंढरपूर आपल्याला घेऊन येणं. तर ह्या जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला अशा कोणत्या अडचणी आल्या का की त्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागलं? मला आता जवळजवळ मला वाटतं ही दिंडी चालवतो त्याला 11-12 वर्ष झाली. 12 वर्षात अशी कुठलीही अडचण मला तरी आलेली नाही आणि इतकी चांगली माणसं मला भेटलेत. मी तर माझं भाग्य समजतो की ह्या दिंडीचं मला चालक नेमलंय आणि ही लोक इतकी चांगली आहेत की हर गोष्टीला सहकार्य करतात. हर गोष्टीला मला असं वाटलंच नाही की नाही मला चालवावं लागेल, मला काहीतरी काळजी करावी लागेल, असं कधीही काय कुठलं काय टेन्शन आलेलं नाही. तुमचं नाव काय आणि आपल्या दिंडीचं नाव काय? आणि असे अनेक वारकरी म्हणजे ज्यावेळेस मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या तर त्यांच्या तोंडातून एकच आलं की ही जी दिंडी आहे खूप वेगळी आहे, आपले पण आहे. ह्या दिंडीतला स्वयंपाक पण नाही का घरगुती स्वयंपाक असल्यागत आहे आणि आम्ही खूप वर्ष झाले ह्या दिंडीत आहे आणि इथून पुढे पण ह्या दिंडीत. तर अनेक भाविकांना जर यायचं असेल आपल्या दिंडीमध्ये तर तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर जर अनेक वारकऱ्यांना कळला तर कदाचित ते तुम्हाला संपर्क पण साधतील. माझं नाव आहे रामचंद्र कृष्ण सावंत आणि माझा मोबाईल नंबर आहे 87 66 87 11 56 आणि 96 65 22 54 84. आणि हे जे माझे सहकारी आहेत ना, या सहकाऱ्यांना जरी संपर्क साधला तरी दिंडीत यायला काही हरकत नाही. पण दिंडीत आल्याच्या नंतर ज्यावेळेस दिंडीमध्ये सहभागी होतो तेव्हा ते आमचं कुटुंब बनलेलं असतं. हे आमची बनलेली असतात. ते जरी प्रत्येक गावाची वेगवेगळे असतील, कोण कुठले असेल, कोण कुठले असतील, कुठला जातीभेद इथं आमच्यात पाळला जात नाही आणि एक आमचं कुटुंब आहे. आम्ही ज्यावेळेस आळंदीमध्ये दिंडीमध्ये सामील होतो त्यावेळेस आम्ही एका घरातली आहे आणि आम्हाला एका घरातली म्हणून कडपर्यंत आम्हाला ही दिंडी आनंद घ्यायचा आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही त्या आतुरतेने त्या दिंडीची आम्ही वाट बघत असतो आणि येणारी सगळी मंडळी सुद्धा त्या वर्षाची वाट बघत असते. परत परत आम्हाला हा सोहळा भेटला पाहिजे.
नक्कीच आता आपण एवढा पंढरपूरचा सोहळा पंढरपूर पर्यंत येऊन तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली, पण आता ज्यावेळेस वारकरी आज सगळे घरी जाणार आहेत तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे की नाही का आज आपण सगळे आपापल्या घरी जाणार आहोत, करमणार नाही वगैरे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा सोहळ्यात काय कसा आहे आणि आता घरी जाताना तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? मला वैयक्तिक मला वाटतं माळशिरस ओलांडलं की मला दुःख व्हायला सुरुवात होतं की ही एकदा आपापल्या घरी निघून जाणार आहे ती लोक, हे परत मला भेटणार नाही, हे भेटतील मला पुढच्या वर्षी. मला एवढंच म्हणायचं आहे माऊलीला, त्यांच्या चरणी मला विनंती करायची आहे, ही जी माझी सहकारी आहेत हे मला प्रत्येक वर्षी न प्रत्येक क्षणाला मला आठवावी आणि यांच्याच मध्ये माझा मृत्यू पण व्हावा. तुम्ही पाहू शकता की महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि हा सोहळा म्हणजे खरंच घरच्या पेक्षा खूप वेगळा आहे आणि आपले पण आहे. 18 पगड जातीची वारकरी असतात, सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांना एक आपलंसं करून जातात. पण ह्या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की हे महाराज त्या वारकऱ्यांसोबत पण चालतात आणि सगळे एकत्र येऊन एका कुटुंबासारखं ही वारी पार पाडतात. आणि आज घरी जाताना सगळ्यांना दुःख होते. आपण सगळ्यांसोबत संवाद पाहिला आणि त्यांच्यासोबत पण पाहिला. माझी विनंती आहे की जे वारकरी आहेत त्यांना खरंच असं वाटतं की एक आपलेपणा असावं ज्या दिंडीत, ज्यांना ह्या वारी सोबत ह्या महाराजांच्या दिंडी सोबत यायचं आहे त्यांचा मी नंबर पण खाली हेडलाईन मध्ये नंबर पण देते, तर त्यांना संपर्क साधून ह्या दिंडीमध्ये नक्कीच तुम्ही आपल्या आनंदीच्या सोहळ्याचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद. तुम्ही पाहू शकता की सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेच आहेत, कारण हा जो प्रवास आहे एका कुटुंबासारखा, एका फॅमिली सारखा सगळे हसत खेळत सगळ्यांनी हा प्रवास केला, आनंद माऊलींचा सोहळ्याचा आनंद घेतला. पण आता घरी जाताना एक सगळ्यांना खूप दुःख आहे आणि सगळ्यांना सोडून आपण आपापल्या घरी जाणार आणि पुढच्या वारीला पुन्हा आतुरतेने वाट पाहणार. म्हणजे हा क्षण म्हणजे एक विठ्ठलाला सोडून जातोय असं वाटतं. आणि मी पण हा प्रवास म्हणजे माझं अचानक ठरलं वारीला यायचं. सकाळी ठरलं की मी वारी कव्हर करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आले. तर हा जो माझा 19 ते 20 दिवसाचा प्रवास आहे तो एकंदरीत हा प्रवास खूप आपलेसा वाटलं. म्हणजे हे सर्व कुटुंब मला वाटलंच नाही की हे वेगळे कोण आहेत. एक माझी आई ह्या दिंडीमध्ये आहे आणि या महाराजांच्या दिंडीमध्ये मला एक वेगळं पण वाटलं. आणि ही न्यूज मी कव्हर करत असताना मला असं कधी वाटलंच नाही की मी खूप वेगळी आहे. आणि हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी पण खूप भावनिक आहे. आणि आज पंढरपूर सोडून जाणार आहे तर हा क्षण हा खूप वेगळा आहे आणि असं वाटतं की नको हा सोडून जायला. संसार तर सगळंच करतो, संसार तर सगळ्यांनाच आहे, पण त्या संसारासोबत हे एक अनुभव खूप वेगळे आहेत. आणि देवाशी एक निष्ठा असणं हा एक खूप वेगळा आहे. तुम्ही पाहू शकता की ह्या वर्षी अनेक मोठ्या संख्येने तरुण पिढी पण ह्या पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद.